सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेते, नाही वर्ण रूप गुण जेते. तोहारे श्रीहरी पाहिला डोळेवरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विठेवरी. तोहारे श्रीहरी पाहिला डोळेवरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. संत श्रेष्ठ संत महावैष्णव संत ज्ञानोबरायांच्या सेवेला घेतलेल्या अभंगामध्ये काय ज्ञानोबराय प्रतिपादित करतात याचा विचार केला तर भगवंताची जी वर्णनता आहे, भगवंताच्या अव्यक्त वर्णन आणि सगुणत्वानं वर्णन, भगवंताचं निर्गुण रूपामधलं स्वरूप आणि सगुण रूपातलं स्वरूप, वर्णन त्याचं करावं लागतं ज्याच्याबद्दल आपल्याला यथार्थ ज्ञान लवकर होत नाही बरं का. आणि त्याचं वर्णन करावं म्हणजेच त्याचं लक्षण करावं लागतं आणि प्रमाण द्यावे लागतात त्याच्याकरता. याला म्हणतात लक्षण प्रमाणाभ्यामी वस्तुसिद्धी. केवळ कल्पना करून वस्तूची सिद्धी होत नाही, तर लक्षण प्रमाण देऊन वस्तूची सिद्धी होत असते. कुठेतरी लक्षण करावं लागतं, कुठेतरी प्रमाण द्यावं लागतं, तेव्हा एखाद्या स्वरूपाची प्रतीती येते. आपल्याला त्याचं ज्ञान आहे तरीसुद्धा आपल्याला त्याच्याबद्दल यथार्थ ज्ञान आहे असं म्हणता येईल. आणि म्हणून या अभंगामध्ये तुकोबरायांनी ज्ञानोबराया त्या भगवंताचं स्वरूप सांगतायत. भगवंताचं स्वरूप कसं आहे सगळ्यांना ज्ञात आहे. आपल्याला ज्या प्रकारचं ज्ञात आहे तेवढंच आपण त्यांचं स्वरूप सांगू शकतो. संतांना यथार्थ ज्ञान आहे, ज्ञानोबरायांना यथार्थ ज्ञान आहे. त्यामुळं त्याचं वर्णन करताना सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेते किंवा नाही रूप वर्ण गुण जेते असं वर्णन केलेलं आहे. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तोच हा बरं का. ज्याचं वर्णन करायचं आहे तो पहिला कसा आहे आणि आता कसं आहे असं नाही, तोच हा आहे. काळपरिच्छेदाने युक्त नाही, तोच हा आहे बरं का. नाही पहिला असा आहे मग असा आहे असं नाही बरं का. मग जसा आहे तसाच तो आहे, तोच हा. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. परस्पर विरुद्ध चिंतन बघायचं म्हटलं, ज्याचं डोळ्यांद्वारा म्हणजे यत्र न चक्षुर गच्छती असं वर्णन केलेलं आहे, न वाग गच्छती असं श्रुतीमध्ये वर्णन केलेलं आहे, तोच हा हरी. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेतोनी चराचर हरिसी भजे. मूळ त्याचं स्वरूप यथार्थ संतांनी जाणलेलं आहे. ते कसं आहे, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. तुम्ही म्हणाल अव्यक्त का त्याच्याबद्दल बोललं जातं, निराकार तो कसा आहे त्याच्याबद्दल अव्यक्त रूपात बोललं जातं, निराकार रूपात बोललं जातं, नाही ज्या आकार रूपात बोललं जातं. हेच त्याचं मूळ स्वरूप सांगितलेलं आहे. पण जेतुनी चराचर कारणरूप ही तो आहे, कारणरूप ही परमात्मा आहे. त्याला संतांनी यथार्थ जाणलं म्हणून संत त्याचं वर्णन करू शकतात हे सांगितले. काही गोष्टी यथार्थ जाणण्याकरता प्रयत्न करावा लागतो आपल्याला. स्वरूप सहज कळत असतं तर एवढी साधना करण्याची गरज पडत नाही. सहज स्वरूप कळत असतं म्हणजे एकतर प्रयोजनयुक्त पाहिजे आणि असंदिग्ध पाहिजे, तेव्हा आपल्याला जिज्ञासा होते, मिळवावं असं वाटतं. एकतर प्रयोजन पाहिजे आणि असंदिग्ध पाहिजे. का असंदिग्ध महाराज? संदिग्ध पाहिजे म्हणजे मिळवावंसं वाटतं, प्रयोजन आहे त्यापासून, आणि ते कसं आहे संदिग्ध आहे, यथार्थ कळालेलं नाही. त्यावेळी त्याची प्राप्ती व्हावी याच्याकरता जो प्रयत्न केला जातो ती साधना केली जाते. परमार्थाच्या दिशेनं प्रयत्न असतो त्याला साधना म्हणतात. परमार्थाच्या दिशेनं जो प्रयत्न असतो त्याला काय म्हणतात? साधना म्हणतात. आणि ती साधना ज्यांच्या हातनं घडावी आणि नव्हे त्याचं स्वरूप कळावं तोच हा आहे, या अनुभवाने युक्त असणारे माऊली आहेत, त्या स्वरूपाच्या अनुभवाने युक्त असणाऱ्या माऊली आहेत. आणि म्हणून माऊली ह्या प्रकारची भाषा उच्च कोटीतनं बोलतात की तो कसा आहे स्वरूपत्वेनं आणि नंतर मी त्याला कसा बघितला. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, लक्षण करावं लागतं. लक्षण त्या गोष्टीचं केलं जातं जी गोष्ट यथार्थ आपल्याला कळालेली नाही म्हणून त्याचं लक्षण केलं जातं. ती कशी आहे नाही का. लक्षितस्य लक्षणम संभवती नव्हे वा परीक्षा, परीक्षा करावी लागते. आणि प्रमाण लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी, एखाद्या वस्तूची सिद्धी व्हायची असेल तर लक्षण आणि प्रमाण द्यावं लागतं. लक्षण करावं लागतं, त्याचं प्रमाण द्यावं लागतं. गायीचं वर्णन करायला लागलेत. गायी शृंगवाली गायी आहे, शिंगवाली गायी आहे असं जर म्हटलं तर गायीचं यथार्थ लक्षण नाही होत. कारण का, गायी शिंगवाली आहे तसा बैलही शिंगवाला आहे, त्यामुळं ते निर्दिष्ट लक्षण झालेलं नाही.
निर्दिष्ट लक्षण कोण करू शकतो? आणि जे करू शकतो ना निर्दिष्ट लक्षण, त्याला यथार्थ ज्ञान करून दुसऱ्याला द्यायचं असतं, तो निर्दिष्ट लक्षण करतो. तसं संतांना जगत आला परमात्म्याचं ज्ञान करून द्यायचं आहे. येतो कळवळा म्हणून या, बुडते हे जन न देखवे डोळा. लोकांना यथार्थ ज्ञान कळणं गरजेचं आहे. विषयी ओढी भुलले जीव, आता कोण करील यांची कीव. आणि ह्या कीव रूपता मनामध्ये येऊनच येतो कळवळा म्हणून या. संतांना यथार्थ ज्ञान माहिती आहे. तो कसा आहे माहिती आहे. तो कसा आहे म्हटले, सत्य ज्ञानानंत. श्रुतीमध्ये एक प्रमाण आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म कसा आहे? सत्यम ज्ञानम अनंतम असं श्रुती सांगते. सत्य म्हणजे सत्ता रूपात आहे. काही लोक सत मानत नाहीत, नाही का? सर्वम शून्यम शून्यम. काही लोक म्हणतात सर्वम क्षणिकम क्षणिकम. काही लोक बाह्य जगत मानतात, आंतर मानतात. आतला आत्मसत्व सत्य आहे पण जगत नाही. योगाचार लोक, नाही का, आत्मा आणायला तयार, आतला आहे म्हटलात पण जगत रूपता शून्य रूपामध्ये. योगाचार वैभासिक आहेत, ते म्हणतात आतलाही आहे बाहेरलाही आहे. बरं का, आतलाही आहे सत्य आणि जगतही सत्य दिसतं तेही आहे. वैभास सौत्रांतिक जे आहेत ते आतला मानायला आतला तयार आहेत, बाहेरलाही मानायला तयार आहेत, पण क्षणिक मानतात. क्षणिकम क्षणिकम. किती झाले महाराज? 3 झाले. एकाचं नाव आहे योगाचार. म्हणजे आतला मानतात पण बाहेरला मानत नाही. म्हणजे बाहेरला मानत नाहीत म्हणजे जगत रूपामध्ये जो दिसतो प्रती त्याला ते शून्य आहे. शून्य आहे, आत्मतत्व आहे. तेच बुद्धिरूपामध्ये प्रस्तुत झालेलं आहे. त्याला म्हणतात, नाही का, बुद्धिरूपा, ती बुद्धीनंच त्याचा आकार धारण केला आहे असं योगाचार्य सवर. दुसरा श्रोतांतिक आहेत की आतलाही मानायला तयार आहेत वैभासिक, बाहेरलाही मानायला तयार आहेत, ते आहेत. तिसरे वैभासिक आहेत जे श्रोत्रांतिक आहेत, ते आतला मानतात पण बाहेरला मानतात पण क्षणिक मानतात. त्यामुळं प्रत्यक्ष होत नाही असं मानतात, त्याचा प्रत्यक्ष होत नाही. आणि चौथा जो आहे माध्यमिक नावाचा, ते म्हणतात आतलाही नाही आणि बाहेरलाही नाही. म्हणजे आत्मतत्वही नाही आणि बाहेर जगत पण नाही, नाही का. सर्वम शून्यम शून्यम, माध्यमिक विचाराचं. म्हणून या माध्यमिक विचाराची रूपता आहे ना, शून्यम शून्यम म्हणतात. तर शून्यम अभ्रुसे सदयोगम वा सदात्वताम. शून्य आहे, शून्य आहे, आहे शब्द जोडला, शून्याबरोबर आहे शब्द जोडला तर तुम्ही सांगा शून्याची सिद्धी आहे शब्दाबरोबर करता येईल काय? एकाला म्हटलं काय आहे, तो म्हणला शून्य आहे. मग शून्य म्हणजे काय? जगत शून्य आहे का? जगताचं स्वरूप शून्य रूप आहे. म्हणजे अजिबातच जगत नावाची गोष्ट नाही आहे, आत्मतत्व ही नावाची गोष्ट नाही. सर्वम शून्यम शून्यम असं जर मांडलं तर तिथं शब्द काय ठेवलाय? आहे. कशाबरोबर आहे शब्द ठेवलाय? शून्याबरोबर आहे शब्द ठेवलाय. शून्य आहे. मग तुम्ही सांगा आहे हा सत्तावाचक आहे, आहे तर दाखवा. आता तुम्ही सांगा शून्य असणारी वस्तू कशी दाखवता येईल? जिचं अस्तित्वच नाही. शून्य आहे तर दाखवा म्हणल्यावर कसं ते? कारण आहे शब्द आहे ना, आहे सत्तायुक्त आहे. त्यामुळे शून्यम पुरुषे सदयोगम वा सदात्मताम. सदयोग आहे का सत्तारूप आहे? सत्तारूपही मानता येत नाही, सदयोगही मानता येत नाही. शून्यम शून्यम अशी काही शून्यवादी आहेत, त्यांचं खंडन करण्याकरता म्हणावं लागतं सत्य सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागा हा धाविला जगदांबा सांभाळी सांभाळी आपुली माया. सांभाळी सांभाळी आपुली ही माया. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. त्रिवार सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. विठ्ठला सत्य रूपात आहे. बघा, आहे पटलं पाहिजे का नाही पटलं पाहिजे? नाही नाही नाही, नाही का. मग माऊली म्हणतात म्हणणारा तरी कोणीतरी आहे. नाही नाही म्हणणारा कोण आहे? जो आहे तो सत्ता रूप आहे. सत्य तू सत्य आहे. बरं का. बघा, निर्जगत असणारं व्योम मान्य आहे लोकांना. काही लोक पंचतत्व मानतात. पंच, आकाश वायू जल तेज पृथ्वी मानतात का नाही सांगा? मग आकाश मानतात का नाही सांगा? मग आकाश नावाची गोष्ट म्हणजे काय? ते म्हणले आकाश मान्य आहे आम्हाला. बरं ठीक आहे. काही लोक म्हणतात हां पृथ्वी
लय चिंतनामध्ये ठीक आहे, पृथ्वी जलामध्ये, जल तेजामध्ये, तेज वायूमध्ये, या रूपामध्ये लय चिंतनानं आपल्याला कळेल मिथ्यात्वाचं चिंतन, शून्य रूपात नित्यत्वाचं. पण आकाश नाही हे म्हणता तुम्ही, आकाश नित्य मानणारे काही लोक आहेत, आकाश नाही म्हणता तुम्ही, कसं काय म्हणले? तुम्ही आकाशाला मानायला तयार आहे पण सतला मानायला तयार नसणाऱ्या आकाशाला मानायला लोक तयार आहेत, पण असणाऱ्या सताला मानायला तयार नाहीत. असे काही नास्तिक शास्त्रकार आहेत, असे काही आहेत. नास्तिक म्हणजे शून्यम शून्यम क्षणिकम क्षणिकम या रूपामध्ये प्रतिपादित असणार. आणि अशा करता आहे तो किती आहे, नुकता आहे नाही, तो त्रिकालाबाधित आहे. कसा आहे? तिन्ही काळामध्ये ज्याचा बाध होत नाही, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि नाही का, आणि अनादि अनंत असं वर्णन आहे. सत्य ज्ञानानंत त्याचं स्वरूप वर्णन करायचं म्हटलं तर स्वरूप वर्णन, तटस्थ वर्णन, स्वरूपत्वेन वर्णन, सतरूप, ज्ञानरूप आणि अनंत रूप. बरं, सत्य आहे 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 आहे. बघा, लाकडात जसं अग्नी आहे, दगडात जसं सोनं आहे, दुधात जसं तूप आहे. लाकडात अग्नी आहे की नाही सांगा? आपण तो प्रगट करायचा असेल तर घर्षणाची गरज पडते. त्या दुधातलं तूप प्रगट करायकरता त्याच्याकरता काहीतरी क्रम करावा लागतो, बरोबर का नाही? म्हणजे दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्यानंतर ते लोणी तूप रूप होतं, बरोबर ना? मग हो क्रम आहे. तसं दगडामध्ये पण सोनं आहे, पण ते सोनं प्राप्त करायला कष्ट करावं लागतं. तद्वत आहे की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वंग ते तत्वज्ञ संत स्वीकारित. उपाधीमध्ये गुप्त रूपामध्ये असणारं चैतन्य आहे. गुप्त का म्हणतात? कारण गुहायित आहे, त्यामुळं प्रतिती वाटतं वेगळं रूपात, पण प्रतिती तद्रूपत्वेने येत नाही. त्याच्याच रूपामध्ये आपल्याला तो प्रतितीला येत नाही. तो देव आहे म्हणायला तयार नाही, जगत आहे म्हणायला तयार आहे, आपण त्याची रूपात तशी मानायला तयार आहे, पण देव आहे म्हणायला तयार येत आहे. तो आतमध्ये आहे, एवढा आहे की त्याच्याशिवाय जगत नावाची गोष्टच करता येत ना, मान्यच करता येत. केवढा आहे? जसं चटई आहे, त्या चटईमध्ये धागे आहेत, त्या धाग्यांना बाजूला केलं तर चटई नाव शिल्लक राहत नाही, नाही का? तसं त्याला जर त्यातनं बाजूला केलं तर जगत नावाची गोष्टही राहू शकत नाही, नाही का? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग आहे. कसं आहे म्हटले? विष्णुमय जग. मय शब्दाचा अर्थ स्वरूपत्वेन, त्याच्या व्यतिरिक्त त्याला वर्त करता येत नाही, एवढा तदाकार अर्थ आहे. नाही नाही वाले मागं पडतात म्हणजे विचार त्यांचे चालत पण नाही म्हणणं बरं का आहे म्हणणं बरं, नाही का? पूर्वजन्मनी असत एतजन्म संपादित कथम, भावी जन्मनी असत न कर्मण भुंजिते संचित. पूर्वजन्म मानलाच नाही तर येतच जन्म संपादित कथम. कारणरूपत आहे पूर्वजन्माचे कर्मफळ, ते हित भोगण्याकरता नाही का जन्म घेणे लागे येतो आपण. आणि मग भावी जन्मनी असत, पुढला जन्म जर नाही मानला तर न कर्म न भुंजित हे संचिता. कर्मफळ भोगणार कुठं तुम्ही? केलेल्या कर्माचा फळाचा भोग कुठं घेणार? केलेली कर्म जी आहेत आपण, चांगली असतील वाईट असतील, त्याची फलरूपता पुण्यपाप रूपामध्ये तुमची स्वीकृता कशी होणार याच्याकरता कार्यकारण मानावंच लागतं. आणि त्या कार्यकारणाच्या ह्या राटगाडग्यामध्ये पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनन ही जठरेशयन यसंसारे खलु दुस्तारे कृपया अपारे पाही मुरारे. हे शास्त्रकारांची चिंतन सांगत असताना आहेपणा हा नित्य आहे गीतेमध्ये वर्णन केलं आहे भगवंतांनी. अर्जुनाला वाटत होतं की हे मी मारणार आणि हे मरणार, पण त्याच अर्जुनांना भगवंतांनी काय सांगितलं? नत्वे वाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपा न चैवम न भविष्याम सर्वे वयमत परम. पहिले ते नव्हते असं नाही, तू नव्हतं असं नाही, मी नव्हतो असं नाही, आत्ता ते नाही तसं नाही, मी नाही असं नाही, तू नाही असं नाही, पुढं ते नसणार नाहीत असं नाही, मी नसणार नाही असं नाही, तूही नसणार नाही असं नाही. सगळेही पहिले आपण होतो, आत्ता हे पुढे असणार, बरोबर ना?
पण ते आता कुठल्या रूपात असणार हा भाग वेगळा आहे. कुठल्या रूपात आहे ते कळायला फक्त पाहिजे. कारण सदैव सौम्यम इदमग्रम आसीत, एकमेव सदैव सौम्यम इदमग्रम आसीत. आपण सुषुप्तीमध्ये झोपलो, आपल्याला माहीत नाही आपण आहे का नाही. माहीत आहे का सुषुप्तीत झोपल्यानंतर, आता प्रत्येकाचा अनुभव आहे, झोपल्यानंतर आपण सुषुप्तीमध्ये जातो, अजिबात काही जगातलं कळत, सर्व इंद्रिय त्या ठिकाणी लीन होऊन असतात. मग तो नाही का? तिथं जर नसता तर आपण जागच झालो नसतो. बरोबर ना? याचा अर्थ आहे सुषुप्तीमध्ये आपल्याला ज्ञात होत नाही म्हणून ती वस्तू नाही असं म्हणणं म्हणजे आपलं अज्ञान आहे. आपल्याला कळत नाही म्हणून नाही असं म्हणणं म्हणजे काय आहे? अज्ञान आहे. हेच खरं अज्ञान आहे. आपल्याला कळत नाही म्हणून ती वस्तू नाही हे कसं काय म्हणताय? आपल्याला फक्त मर्यादित कळतं. केवढं मर्यादित कळतं? आपण इंद्रियांच्या द्वारा बघतो, कानाद्वारा ऐकतो, हाताद्वारा स्पर्श करतो, पंच ज्ञानेंद्रियांचा जेवढा आपल्याला प्रत्यक्ष होतो ना, तेवढा इंद्रियार्थ सन्निकर्ष जन्यम ज्ञानम प्रत्यक्ष जेवढा होतो तेवढंच आपल्याला जगत नावाची गोष्ट माहिती आहे. त्या इंद्रियातीत असणारी गोष्ट इंद्रियांच्या द्वारा प्रतिपादित कशी करतात. पण तेच संत, त्या संतांना तो अनुभव आहे, त्या ज्ञानी माणसांना त्या स्वरूपाचा अनुभव असल्यामुळं ते तद्रूपत्वेनं बोलायला लागतात. सत्य तो कसा आहे? सत्तारूप आहे, सत्य आहे. नुकतं सत्य आहे का? ज्ञानरूप आहे. नुकतं सत्य असं शब्द नाही, तिथं ज्ञान शब्द आहे, बोध आहे, ज्ञानरूप आहे. विज्ञानम आनंदम ब्रह्म असं वर्णन केलेलं आहे श्रुतीमध्ये. पुन्हा सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, याच्याकरता सत्य शब्दाकरता सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं वर्णन केलं आहे. ज्ञान शब्द तिथंही आहे. त्याला जाणता येतं. याचा ज्ञान शब्दाचा अर्थ ज्ञान स्वरूपत्वेनेही ज्ञानरूप आहे, नाही का? स्वतः जाणण्यामध्ये समर्थ आहे. ज्ञान असं आहे त्याच्याकडं, ते ज्ञानरूपता अशी आहे की त्या ज्ञानाला अन्य ज्ञानाची गरज पडत, त्याला जाणण्याकरता अन्य प्रकाशाची गरज पडत नाही. परंतु अप्रकाश, स्वप्रकाश, असं स्वप्रकाशता चिंतन आहे. लाईट लागलेली आहे, त्या लागलेल्या लाईटला बघण्याकरता दुसऱ्या लाईटची गरज आहे का? नाही. टॉर्च घेऊन बघायला लागलोय, बल्ब कुठं ठेवलाय, अहो लावलाय बल्ब, बघा तो बल्बच तुम्हाला दाखवतोय कुठं आहे. तसं स्वप्रकाश आहे, त्याला बघण्याकरता अन्य प्रकाशाची गरज पडत नाही. ते इंद्रियातीत अवस्थेचं रूपत आहे. आणि तिथं फक्त शब्द प्रमाण चालतं. कुठलं प्रमाण? ते पण व्यावर्तनाकरता चालतं, अनुभूती करता चालत नाही. अनुभवाची जोगे नोहे बोलायचे, हे अनुभव आला पाहिजे बरं का. बघा, तैसा हृदयामध्ये मी राम. मग लोक म्हणतात माहीत आहे तर मग कळत का नाही? हृदयामध्ये मी राम सोपं आहे, माहीत आहे पण कळत का नाही? दुधामध्ये तूप आहे, पण ते काय प्रतितीला येतं का? दूध बघितल्या त्याच्यातला अनुभव, म्हणून त्याला करता आहे की त्याच्यातलं आवरण हटवावं लागतं. आवरण हटवणं म्हणजे काय हो? आपण सध्या ज्याच्या विचारामध्ये ते शरीर आहे, पहिल्यांदा शरीर हे आवरण आहे. मग तुम्ही म्हणाल या आवरणाला हटवणं म्हणजे काय? आवरणाचा नाश करणं काय? तर नाश नाही करणं, फक्त विचार करायचा आहे. आवरण म्हणजे ते स्वरूप नाही आहे. आवरणाचा नाश करायचा नसतो, आवरणच माध्यम आहे आपल्याला दाखवू शकेल. या येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, त्यामुळे शरीराचा नाश करायचं रे, शरीर हे माध्यम बनवू शकतो, काय हरकत नाही. कारण शरीर हे कशाचं माध्यम आहे महाराज? देवे दिला देह भजना गोमटा. देव हे शरीर मिळाले आपल्याला, या शरीरामध्ये येण्याची शरीर, शरीरा येणे सरी, या शरीरातून मुक्तीचा अनुभव आपण घेऊ शकतो. मुक्तीची अनुभूती येतो फक्त या शरीरामध्ये विचार करावा लागेल. सदा विचारे तस्वा जीव जगत परात्मन. जीव काय, जगत काय, परमात्मा काय, याचा विचार करावा, युक्ती करावी की हे शरीर मी आहे का? काय हे शरीर मी आहे का माझं आहे? तुम्ही सांगा, शरीर मी का माझं? सगळ्याला माहिती आहे शरीराला माझं म्हणतो मी, शरीराला आपण म्हणत नाही. मग अन्नमय कोश मी नाही आहे, हे अन्नमय कोश आहे. याला वरच्या कोशाला आपण काय म्हणतो? अन्नमय कोश. आपण याच ठिकाणी फक्त प्रतीतीला येतो आणि हितच आपण सत्य मानायला लागलो. म्हणून अर्जुनांचं एक वाक्य आहे, स्वदेहा नाम अर्जुनू परदेहानाम स्वजनू संग्रामानाम मलिनू पापाचार. अर्जुन स्वतःच्या शरीरालाच अर्जुन म्हणत होता, पण आत्मतत्व जे आहे त्याला आपण तो मानायला तयार अजून नव्हता. स्वदेहानाम अर्जुन, या देहालाच अर्जुन म्हणायला लागला. तसं तुम्ही आम्ही वाटतं की देह जन्माला आला, देह मरणार, म्हणून अन्नमय कोश हा जो आहे त्या अन्नमय कोशाच्या आतीत जावं लागतं. आतीत जाणं म्हणजे काय? विचारानं जावं लागतं की देह नोहे मिहे सरे, देह नोहे मिहे सरे, देहावरी उदास जो या देहावरी उदास वैसे आपरी उगता जैसा आढारी वैसला असे. देहाच्या बाबतीत विचार करावा लागेल.
जायते वर्धते विप्रणमते अपक्ष्यते म्रियते. आणि विचारांती कसं कळायला लागेल की हे आत्मतत्व नाही आहे, त्याच्या आतमध्ये कोणतरी आहे. नात्मा प्राच्योर्ध्वम तदाभावत. कारण आत्मतत्व हे पहिलंही आहे, आताही आहे, पुढेही असणार. देहाच्या बाबतीत बघायला गेलं तर देह पहिला आहे का? देह पहिला आहे का महाराज? जन्माला येण्या अगोदर देह आहे का? नाही. काय आहे? काय म्हणलं? हा नाही आहे, हा देह. हा सूक्ष्म देह आहे, स्थूल देह नाही. हां, म्हणजे अन्नमयचा विषय बोलतोय म्हटल्यानंतर मी ते देह बोलायला लागलो. त्यामुळे अन्नमय, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय हे सूक्ष्म शरीरामध्ये येतं. मग हे शरीर, स्थूल शरीर जे आहे ते शरीर पहिलं नव्हतं, आत्ता नाही आणि पुढंही नसणार आहे. आत्ता नाही का? आता आहे, तात्पुरतं प्रतीतीला येतं. आता नाही असं नाही, आता आहे, पण याच्यामध्ये बदल होतो. जायते वर्धते विपरिणमते अपक्ष्यते म्रियते, क्रम आहे. मला जायते, उत्पाद्यते, उत्पाद्य, संस्कार्य, विकार्य ही रूपता ह्याच्यामध्ये आहे. उत्पाद्य, आद्याच्या शंकराचार्य सांगतात उत्पाद्य, उत्पद्यते तद नश्यते. ज्याची उत्पत्ती आहे त्याचा काय आहे? नाश. याचा जन्म आहे, त्यामुळे याचं काय ठरले? ठरय म्हणलं जन्मा कसं वर्णन केलंय? जातस्य हि ध्रुवम मृत्यूर ध्रुवम जन्ममृतस्य च तस्माद परिहार्यते नत्वम शोचते. याचा जन्म आहे, जगणं आहे, राहणं आहे, वाढणं आहे. वाढल्यानंतर त्याच्यात बदल होणं आहे, परिणाम होतो, विपरिणमते, अपक्ष्यते, कमी कमी व्हायला लागतं, म्रियते. शेवटी त्याचं वय झालं 100-150 वर्ष काय असेल ते, त्याच्यानंतर काय आहे या शरीराला? काय आहे? म्रियते, नाही काय? मग हे शरीर बदल होतो, ज्याच्यामध्ये बदल होत नाही ते आत्मतत्व आहे. त्यामुळे हे आत्मतत्व नाही आहे असा विचार करावा लागतो. विचार ये तस्मात. बघा किती विचार. अहो विचारांती परमात्म्याची रूपत आहे. विचारच करायचा आहे आपल्याला, काही तर कष्ट बाकी काही करायचं नाही. नको ते विचार करण्यापेक्षा हे विचार करायचा आहे. सदा विचार ये तस्मात जीव जगत परात्मन. जीव काय, जगत काय, परात्मा काय, काय विचार करायचा आहे? सगळ्यांना विचार माहिती आहे. आपल्याला माहिती आहे की आज विषयांच्या बाबतीतली प्रवृत्तता आपली तात्पुरती असते. वास्तविक बघा, जेवण आज जेवलो म्हणजे उद्या जेवायची गरजच नाही असं नाही, उद्याही जेवायला लागतं. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊ शकत सगळ्याला माहिती आहे की तात्पुरतं दुःख निवृत्त होतं. भुकेचं दुःख आहे, भूक लागली, क्षुधेचं दुःख आहे. जेवल्यानंतर दुःख निवृत्त झालं का नाही सांगा? पण कायमचं झालं का? नाही. म्हणून विचार करावा लागतो. हे कळतं, सगळ्याला माहीत आहे की बाबा हां याची काहीतरी मर्यादा आहे, सगळ्याला माहीत आहे. म्हणून संत सांगतात की हां या अवस्थेचा विचार करावा लागेल ज्याच्यात बदल होतो आणि ज्यात स्थिर आहे. म्हणून सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाची. प्रत्यक्ष असून आपण पुन्हा त्यामध्ये प्रवृत्ती करत असेल तर मग आपण काय म्हणायला पाहिजे? ज्ञानी का अज्ञानी? जगतातल्या व्यवहारात सगळ्या परिवर्तित होतात, बदलतात. म्हणजे काय आहे? शरीर बदलतं का नाही सांगा? शरीरामध्ये पहिलं लहानपण होतं, आता तरुणपण आलं, पुन्हा वृद्धत्व येणार का नाही सांगा? हे माहीत आहे. तरी पण शरीर हे माझं आणि शरीरच मी, काय हरकत नाही त्याच्याबद्दल म्हणायला. पण विचार करू शकतो का? काय मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अजून मीचा शोध आहे, शोध घ्यावा लागेल. प्राणमय कोश मी नाही, अन्नमय कोश मी नाही, मनोमय कोश मी नाही, विज्ञानमय कोश मी नाही, आनंदमय कोश मी नाही. हळूहळू हळूहळू त्याचं काय करावं लागतं? युक्तीनं विचार करायचा आहे फक्त. मग त्याचं जाणीव, त्याचा अनुभव घेत जात असताना विचारानं कळायला लागतं. विचाराचं विवेकामध्ये परिवर्तन होतं आणि त्याचं स्वरूप होतं की एकच परमात्मा परब्रह्म तत्व सत्य आहे, बाकी सगळं जगत काय आहे? सर्व अखिल जे जगता व्यतिरिक्त, स्वरूपाच्या व्यतिरिक्त जगत जे प्रतीतीला येतं ते सगळं काय आहे? अनित्य आहे. जे सत्य नाही म्हणजे कसं असतं, अनित्याची व्याख्या काय बघा. प्रागभाव प्रतियोगित्वम, प्रध्वंसाभाव प्रतियोगित्वम, अनित्यत्वम. प्रागभावाचा जो प्रतियोगी आहे, प्रध्वंसाभावाचा जो प्रतियोगी आहे त्यालाच अनित्य म्हणतात. आणि ध्वंस भिन्नत्वे सती ध्वंसाप्रतियोगित्व नित्यत्वम. पण तो तसा नाही, तो नित्य आहे. तो नुकता नित्य नाही, त्रिकालावाद्यत्व नित्यत्वम. तिन्ही काळामध्ये ज्याचा बाध होत नाही अशी रूपता सत्य आहे आणि नित्य आहे. तो स्वप्रकाश आहे. नुकतं सत्य नित्य आहे असं नाही, तर तो स्वप्रकाश आहे. म्हणजे प्रकाश रूपता काय आहे की वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य प्रकाशित करतं असं वाटतं आपल्याला. पण त्याचं एक स्वतंत्र अशी त्याच्यात अगोदरची रूपता असावी लागते आणि ती स्वरूपता आहे
जिथं द्वैत सिद्ध होत नाही याचा अर्थ समजूनच जायचं की वृत्ती नावाची गोष्ट सिद्ध जर नाही होत असेल तर प्रकाश कुणाचा मग, नाही का? ही अनादि अविद्या आहे, काय मान्य आहे, कबूल आहे. अनादि काय आहे? अविद्या. अनादि अविद्या आहे, पण अनादि अविद्येमध्ये प्रतिबिंबित ती रूपता आहे. अनादि अविद्येमध्ये प्रतिबिंबित असल्यामुळं कर्तृत्व त्याच्यामध्ये आलेलं आहे, अहंकर्तृत्व भोक्तृत्व भाव त्याच्यामध्ये आला आहे, कर्ता भोक्ता रूपता आहे, बुद्धी प्रतिबिंबित असल्यामुळं. मग ती बुद्धी जर प्रकाशित होत असेल तर प्रकाश बुद्धीचा का आत्मस्वरूपाचा, कुणाचा आहे? बुद्धीचा आहे का आत्मस्वरूपाचा प्रकाश आहे तो? पाहायला गेलं तर आत्मस्वरूप स्वतंत्ररित्या प्रकाशित होत नाही, बुद्धी प्रतिबिंब रूपता त्याच्यामध्ये स्वतंत्र प्रकाशित आहे, पण त्याच्यामध्ये प्रकाश रूपतेची काय आहे? हां, मग ती बुद्धी तरी कुठला आली अधिष्ठानावर? ती तद्रूपच आहे. ती बुद्धी काय आहे? बुद्धी ही अहम ब्रह्मास्मीच्या ठिकाणी संस्कार काय राहिले? अहो का लाट वेगळी प्रतीतीला आली म्हणून लाट आणि पाणी वेगळं म्हणता येईल काय? हे ज्ञानाचा भेदरूपता करता येईल काय महाराज? त्यामुळं प्रकाश मानता स्वसंवेद्य आहे, त्याला फक्त जाणायचं आहे. 10 लोक गंगेच्या पलीकडे गेले, हे एक उदाहरण आहे. 10 मुलं खेळण्याकरता गंगेच्या पलीकडे गेले आणि तिथं गेल्यानंतर काय झालं महाराज? एक हरवला असं त्यांना वाटलं. वास्तविक हरवला होता का? हरवलं असं वाटलं, आणि हरवलं असं वाटल्यानंतर दुःख वाटायला लागलं, रडायला लागले, भीती आली. आता म्हटले पलीकडं भीती वाटायला आली, दुःख वाटायला लागलं, रडायला लागले, हरवलं असं वाटलं. हां, पण शेजारने एक व्यक्ती जात होता, त्यानं विचारलं का रडताय? ते म्हटले काय नाही, येताना 10 लोक बरोबर आलतो, पण आता आम्ही 9च आहे. 10वा गेला कुठं? 10वा गेला कुठं? त्यानं विचार केला, बाबा मोजा म्हटले. ते मोजायला लागल्यावर त्याच्या लक्षात आलं की हे सगळ्याला मोजते पण स्वतःला मोजत. त्यामुळे स्वतःला मोजत नाही हे कळाल्यानंतर असं प्रत्येकाला मोजायला लावलं. प्रत्येकजण दुसऱ्याला मोजते पण स्वतःलाच मोजत नाही. मग आता त्यानं काय सांगितलं? सांगतो बघा 10वा कुठं आहे, दाखवतो तुम्हाला. आणि म्हणून त्यानं मोजायला सुरुवात केली. ज्याच्याजवळ नंबर आला बोलणारा होता त्याला सांगितलं 10वा तू आहेस, दशमस्त्वमसी, 10वा तू आहे. आता 10वा होताच का नाही ते तर सांगा. 10वा नव्हता का? 10वा होता, पण 10वा होता याचं काय होतं? अज्ञान. 10वा होता याचं अज्ञान होतं. 10वा नव्हता का तिथं? होता, पण त्याचं अज्ञान होतं. आता बदल काय झाला? 10व्याचं ज्ञान झालं. फरक एवढाच झाला. आणि त्या ज्ञानाच्या ठिकाणी मीच 10वा आहे अशा बोध झाल्यानंतर 10व्याला शोधण्याचा प्रयत्न होतो काय हो महाराज? मीच 10वा आहे कळाल्यानंतर शोधण्याचा आणि कुटकटो बघण्याचा प्रयत्न होतो का? तिथं बघण्याचा प्रयत्न झाला का? अनुभूतीच्या ठिकाणी बोलणंही होत नाही, बघण्याचा प्रयत्न काय महाराज? जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत मोजणं आहे, आणि त्या मोजण्यालाच मनन म्हणतात. श्रवणानं पटत नाही. त्यानं सांगितलं की 10वा तू आहेस, नाही म्हटले, मग मोजून बघ म्हटले. आणि मोजता मोजता 10व्याकडे लक्ष गेलं, तू 10वा आहेस. हितनं पुढं नुकता 10वा तू आहेस या बोलण्यानंही विश्वास नाही आहे. त्यामुळं जेव्हा पटलं दशमस्त्वमसीमध्ये दशम मी आहे, 10वा मी आहे, अहम दशमस्मी, त्यावेळी झालेला जो बोध आहे ना, त्या बोधाला बोलता येत नाही का? सांगता येते का? अनुभवला, स्वतः अनुभवला. नव्हता का? होता, पण अज्ञानानं आवृत होता. अज्ञानानं आवृत असणारी गोष्ट अज्ञानानं निवृत्त होते. जे ज्याच्या अज्ञानानं प्रतीतीला येतं ते त्याच्याच ज्ञानानं निवृत्त होतं. बरोबर ना महाराज? दोरीच्या अज्ञानानं साप दिसला का प्रतीतीला आला? दिसल्यासारखा झाला. डोळ्यात अंधार होता म्हणा, कमी दिसायला जरा कमी वाटत होतं नाही का? हां, आणि त्यामुळं काय झालं? दोरीवर वाटला साप. वास्तविक दोरीवर साप आहे का नाही सांगा? वास्तविक दोरीवर साप नाही, पण वाटला ते खोटं आहे का खरं आहे? वाटलाय ते खरं आहे ना महाराज? वाटलाय ते खरं आहे, मग नाही का? ह्यालाच अध्यास म्हणतात. नाहीही म्हणता येत नाही आणि आहे. जेव्हा प्रतीती आहे त्यावेळी नाहीही म्हणता येत नाही. पण दोरी शिवाय वाटला का? म्हणजे आहेपणा आहे तो दोरीचा आहे, वाटणंपणा आहे तो अध्यास विषय. मग इथं निवृत्ती कुणाची होते? आहेपणाची निवृत्ती होते का जे विपरीत प्रतीतीला आले त्याची निवृत्ती होते? एवढंच करायचं आहे.
मग हे विचारानं होतं का त्या सर्पाला मारल्यानंतर दोरी कळायला लागते? तुमचं काय म्हणणं आहे? आता सर्प वाटला म्हणून मोठीशी तलवार घेतली आणि दोरीला मारायला लागला, सर्प वाटला म्हणून त्याला मारायला लागला आणि मग कळालं अरे हे सर्प नाही दोरी आहे. मारल्यावर कळेल का ज्ञानानं कळेल? दोरीचं ज्ञान झालं रे झालं की सर्प नावाची भीती निघून गेली. कुठं गेली कळालंच नाही, तद्रूपच झाली. म्हणजे जे ज्याच्या अज्ञानानं प्रतीतेला येतं ते त्याच्याच ज्ञानानं निवृत्त होतं. दोरीच्या अज्ञानानं सर्प प्रतीतेला आला, दोरीच्या ज्ञानानंच सर्पाची काय झाली? निवृत्ती झाली. तद्वत त्याच्या अज्ञानानं जगत प्रतीतीला येतं, त्याच्या ज्ञानानं जगत तद्रूप आहे कळायला लागतं. विठ्ठल 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 आता चिंतनाकडे आपण येऊ. हे कळवून घेणं म्हणजेच ज्ञान शब्द आहे. ज्ञान कोणता शब्द आहे? ज्ञान. हे ज्ञान करण्यात रूपत आहे, स्वसंवेद्या रूपत आहे, त्याचीच साधनता लागली तिथं. आणि तो अनुभव रूप आहे म्हणून सत्य ज्ञानानंत अनंत शब्द दिलाय, सद्रूप दिलाय. असताच्या निवृत्ती करता सत्य आहे, सत्य आहे सत्ता रूपामध्ये सांगितलं. शून्यत्वाची निवृत्ती करण्याकरता ज्ञानरूप सांगितला. कशाकरता सांगितला? अज्ञान रूपाची निवृत्ती करण्याकरता. तो भासवान चिद्रूप आहे, अचिद रूपाची निवृत्ती करण्याकरता, नाही का? असंच नाही म्हणले, जड नाही आहे. जडाची निवृत्ती करताना काय सांगितलेलं आहे? ज्ञानरूप आहे. जड शब्दाच्या निवर्तनाकरता तिसरा शब्द सांगितला अनंत. त्याची रूपता कशी आहे? अनंत आहे. तो आहे, तो ज्ञानरूप आहे आणि तो अनंत आहे. अनंत शब्दाचा अर्थ नंत, ध्वंस भिन्नत्वे सती. ध्वंस रूप नाही आहे तो. अत्यंत अभावरहित तर नाहीच, तो भावयुक्तच आहे. अत्यंत अभाव रहित आहे, काय हरकत नाही. अत्यंत अभाव त्याच्यात नाही आहे, अत्यंत अभाव त्याच्यात नाही. नवे नवे त्याचा ध्वंसही होत नाही. बघा, घट नावाची गोष्ट आहे, जे उत्पन्न होते त्याचा नाश होतो, ध्वंस होतो. घट आहे की नाही? घट निर्माण झाला आणि पुन्हा घट फुटला, त्याचा काय झाला? ध्वंस झाला. ध्वंस होणं म्हणजे नाशवान आहे, अंतवाला आहे. पण हा कसा आहे? अनंत. हा अनंत शब्दाची रूपता घेताना अनादी शब्द पण घ्यावा लागतो. कारण अनंत शब्दाच्या अगोदर अनादी शब्द वापरावा लागतो. का? कारण अनादी शब्द ज्याला सुरुवात नाही असे किती आहेत याचं वर्णन केलं तर किती लोक आहेत महाराज ज्याला सुरुवात नाही? किती लोक आहेत अशी ज्याला सुरुवात नाही तशी? ब्रह्म अनादी आहे, माया अनादी आहे, ब्रह्म माया संबंध अनादी आहे, जीव अनादी आहे, ईश्वर अनादी आहे, जीवेश्वर भेद अनादी. ही सगळे अनादी आहेत. अनादी म्हणजे काय? ज्याला सुरुवात सांगता येत नाही. आहे का नाही ते राहून दे विषय. पण सुरुवात सांगता येत नाही. दोरीवर सर्प वाटला, मग अगोदर त्याच दोरीवर सर्प वाटला नव्हता असं नाही, नाही का? एकदा वाटला तो ते अज्ञान अनादीच होतं, त्याची सुरुवात नाही. तुमच्या डोक्यावर केस किती आहेत सांगा म्हटलं तर सांगता येत नाही. ते म्हणतात मला माहीत नाही. मग विचारलं कधीपासून माहीत नाही? ते म्हणला हेच माहीत नाही. याची सुरुवात नाही हो. अज्ञानाची सुरुवात, अज्ञान कधीपासून आपल्याला लागलेलं प्राप्त झाले माहिती आहे का महाराज तुम्हाला? अज्ञान आपल्याकडं असणारं अज्ञान कधीपासून आहे हे आपल्याला सांगता येत नाही आहे. पण त्या अज्ञानाला सुरुवात नाही आहे, अविद्येची सुरुवात नाही, मायेची सुरुवात नाही आहे बरं का? त्यांच्या ब्रह्ममाया संबंध सुरुवात नाही, जीवाची सुरुवात सांगता येत नाही. म्हणजे आदी रूपता, ईश्वराची आदी रूपता सांगता येत नाही, म्हणजे नाही का? पण ब्रह्म एकमेव एक असं आहे की ज्याला आदी नाही आहे आणि ज्याला अंत नाही आहे. हे सहा लोक अनादी आहेत. ब्रह्म, माया, जीव, ईश्वर, ब्रह्म, माया संबंध, जीवेश्वर भेद, हे सहा अनादी जरी असले तरी यातले 5 अंतवाले आहेत. 5 कोण आहेत? अंतवाले आहेत. कोण कोण अंतवाले आहेत नाही का? कोण कोण अंतवाले आहेत? जीव, नाही का? जीवाचं देवत्व कळालं, जीव देवरूप झाला. तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव. जीव ही स्वतंत्र सत्ता मानता येत, अधिष्ठान रूप आहे नाही का? आता जीव, ईश्वर, ईश्वर तर त्या जीवापेक्षा वेगळा कोण आहे? वाच्यार्थानं भेद आहे, लक्षार्थानं एकच आहे. वाच्यार्थानं भेद आहे, लक्षार्थानं एकच आहे. एक हरी आत्मा, जीव शिव समा, नाही का? एकरूप आहे. तत्तु समन्वयात, तद्रूपत्वेनं समन्वय आहे. म्हणजे माळेमध्ये मणी भरपूर आहेत पण एकच धागा आहे. सगळ्यामध्ये धागा काय आहे?
तसं बुद्धिभेदाने विपरीत प्रतीतीला आला असलं तर अधिष्ठान रूपाने एकच आहे आणि जीव ईश्वर एक रूप त्याचा बोध आहे. पण ब्रह्म मात्र काय आहे, अनादि आहे, तसं अनंत आहे. म्हणून इथं शब्द वापरला माऊली, सत्य ज्ञानानंत. अनंत शब्द, सत्य ज्ञानानंत. नुकता आहे का म्हटले गगनाचे प्रावरण्य, त्या परमात्म्याचं स्वरूप सांगायला लागलेत. अव्यक्त असणाऱ्या गगनाचे प्रावरण्य. म्हणजे गगनाचे प्रावरण्य म्हणजे काय महाराज? गगन आपल्याला माहिती आहे, गगन म्हणजे आकाश. आकाश किती लोकांना माहिती आहे सांगा? किती लोकांनी आकाशाला बघितले सांगा? तो म्हणाल दररोज आकाशाकडे बघतोय. आकाशाकडे बघतोय आपण, मग आकाशाकडे बघतोय त्यात आहे नेमकं काय? ना काही दिसतं नाही का? पृथ्वी दिसते, जल दिसतं, तेज दिसतं, वायू दिसतं. जे काही नाही आहे ना, याचा अर्थ आहे आकाशाची सिद्धी सांगत असताना म्हणतात जिथं पृथ्वी, वायू, जल, तेज, पृथ्वी, जल, तेज, वायू जिथं नाही आहेत त्याचं नाव काय? आकाश. पृथ्वी, जल, वायू, तेज जिथं नाही आहेत त्याचं नाव काय आहे? आकाश. मग हे आकाश सुद्धा मर्यादित आहे, कारण पृथ्वी, जल, तेज, वायू मध्ये आकाश नाही आहे. अर्थ बघा, पृथ्वी, जल, वायू, तेज जिथं नाही आहेत त्याचं नाव काय आहे? आकाश आहे. पण आकाश आणि ब्रह्मस्वरूपता एक मानता येत नाही. आकाशाची व्याप्ती मोठी जरी असली तरी. कारण का? पृथ्वी, जल, तेज, वायूमध्ये आकाश नाही का? म्हणजे स्थूल दृष्टीनं बघायला गेलं तर, स्थूल दृष्टीने सांगायला लागलो, कारण भूतांचा विचार, पंचमहाभूतांचा विचार करतोय म्हटल्यावर तो विचार सांगावा लागतो. पण ही आकाशाची व्याप्ती जेवढी व्यापक आहे तसा परमात्माही नुकता एक आहे का, परिच्छिन्न आहे का? ह्या परिच्छिन्नच्या निवृत्ती करता गगनाचे प्रावरण्य, गगनापेक्षाही व्यापकत्वानं त्याचं चिंतन आहे. यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गोमहान तदा सर्वाणि भूतानि वस्ता नित्योपधार्य. जसं आकाश सर्वत्र आहे नाही का, आकाशाची व्याप्ती जास्त आहे. आकाश जेवढं व्यापक आहे ना, ब्रह्मतत्व त्याच्यापेक्षाही व्यापक म्हणता येईल. त्याच्यापेक्षाही काय आहे? स्वरूप व्यापक आहे, त्याच्यापेक्षाही व्यापक आहे. म्हणून गगनाचे प्रावरण, गगनालाही गगनाचे पालान नाही का, गगना घालवेल पालावन असं म्हणतो ना आपण, गगनालाही आवृत्त करू नये. गगनाचे प्रावरण नाही रूपगुण वर्ण जेते, किंवा नाही रूपवर्ण गुण जेते. रूप नाही, वर्ण नाही, गुण नाही नाही का, रंग नाही, रूप नाही, नये छाया. रंग नाही, रूप नाही, गुण नाही. आता रंग नाही म्हटल्यावर रंग म्हणता येईल का? रंग नाही. रूप म्हणावं तर हे सगळं गुणांनी युक्त नाही, सगुणांनी युक्त होतं. गुणासहित सगुण असा शब्द आहे. सगुण म्हणजे गुणासहित, म्हणजे आता रूप नाही, रंग नाही, गुण नाही. रूप, रंग आणि गुण हे कोणामध्ये दिसतात? तो सगुणामध्ये दिसतात. सगुण, गुणासहित असणाऱ्यामध्ये रूप दिसतं, रंग दिसतं आणि गुण दिसतं. पण तो सगुण म्हणावे की निर्गुण म्हणावे? निर्गुण, अगुण. आणि ज्ञानोबराय वर्णन करतात, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुणो निर्गुण एक गोविंदो रे. तुला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं? देव सगुण का निर्गुण? देव सगुण का निर्गुण? आपल्या चिंतनामध्ये सगुण निर्गुण हे भेद मानले जात नाही. म्हणून इथं वर्णन आहे. असा असणारा जो परमात्मा आहे, रूप नाही, रंग नाही, गुण नाही का, नाही रूप वर्ण छाया, असं ज्याचं वर्णन आहे. नाही रूप वर्ण, नाही वर्ण रूप गुण जेते, तो हारे श्री हरी. तो हरी, त्या हरीची व्याप्ती एवढी व्यापक सांगितलेली आहे. तो हरी नाही का, आणि तो हरी डोळ्यांनी बघायचं आहे. आता ज्याला रूप नाही त्या रूपाला डोळ्यांनी बघायचं कसं? आकाशाला रूप नाही आहे, पण आकाशाला बघायचं कसं? मग आकाशाला रूप आहे का महाराज? नाही आहे, पण आकाशाला बघायचं कसं? मग तरीही माऊली म्हणतात, तो हा रे श्रीहरी, तोच हा. तो हा म्हणजे तो म्हणजे वरचं चरणात जे वर्णन केलंय, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेते. तो हा म्हणजे कोण? जो विटेवर आहे तो हा. बघा, या अभंगाचं चिंतन बघून जावा. श्रुती दोन आहेत. एक श्रुती आहे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. दुसरी श्रुती आहे विज्ञानम आनंदम ब्रह्म. दोन श्रुती आहेत. श्रुती म्हणजे शास्त्र.
सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, याच्यामध्ये सत्य दिसतं, ज्ञान दिसतं, अनंतपणा दिसतो, पण आनंद शब्द प्रतीतीला येत दिसतो का? आनंद शब्द, सत्य ज्ञान अनंत असं शब्द आला. तसं या अभंगामध्ये सत्य ज्ञान अनंत शब्द दिसतात. आनंद शब्द आहे का? मग त्याचा आनंद शब्द सांगायचा असेल तर तुकोबराय सांगतात नाही, आनंदद्वय नित्य निरामय. फार सुंदर बघा, 2 श्रुती आहेत. एक आहे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, तसंच माऊली इथं अभंगात म्हणतात सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. दुसरी श्रुती आहे विज्ञानम आनंदम ब्रह्म, त्या आनंद शब्दाची व्याप्ती श्रुतीमध्ये सांगितलेली आहे. तसं इथं तुकोबराही म्हणतात आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजदेह योगियांचे. आता हे 2 अभंग आहेत, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण आणि आनंद अद्वय नित्य निरामय. या दोन्हीचं द्रुपद बघा काय येतं. तोहारे श्रीहरी, सत्य ज्ञानानंदाचं काय येतं? तोहारे श्रीहरी. आणि आनंद अद्वैचं काय येतं महाराज? ते हे. तो हा, ते हे. किती फरक आहे सांगा तेवढं. तोहारे श्रीहरी, तोच हा, आणि ते हे समचरण, तेच हे समचरण विटेवर उभा येते, जे सगुण रूपात आहे, ज्याला आपण निर्गुण निराकार ब्रह्म म्हणतो. सगुण निराकार आहेत संत रूपत्वे नाही, सगुण साकार आहेत ते रामकृष्ण आदी अवतार आहेत नाही का. आणि निर्गुण साकार निर्गुण सगुणामध्ये येतो, त्यावेळी जे आहे ते विटेवर उभा आहे. विटेवरी नीट आनंदाचा कंद, त्याला जर बघायचं असेल तर ते निर्गुणच परब्रह्म प्रतीतीला पुढं आपल्याला येतं. त्याला बघितलं म्हणतात. असं तसं बघितलं नाही. अवताराच्या राशी तर आहेच, अवतार त्याचे अनंत आहेत. हे सगुण रूपातले अवतार अनेक त्याचे आहेत, पण त्याचं मूळ स्वरूप काय? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निजदेह योगियांचे ते हे समचरण. तसं त्वहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, त्याला बघितलं. कसं बघितलं? डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया. फक्त बघण्याकरता कोणते डोळे वापरले याचा विचार करावा बरं का. हां, नाहीतर आमच्या डोळ्यांनी तो फक्त विटेवर उभा आहे, कटेवर हात आहेत एवढा दिसतो, पण तो त्याचं मागलं जे स्वरूप आहे त्याचं खरं स्वरूप आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला ही त्याची व्यापकता, गगनाचे प्रावरण. तो आनंदमय आहे. विटेवरी नीट आनंदाचा कंद हे फक्त संतांना अनुभवाला येतं. ज्यांना दर्शन झालं त्यांना अनुभवाला येतं. आम्ही दर्शन घेतलं, दर्शन झालं की समाधान होतं नाही का. दर्शन झालं की समाधान आहे, कारण दर्शनाकरताच एवढा प्रवास आहे, दर्शनाकरताच एवढी प्रवासिकता आहे. आता ते दर्शन कसं दर्शन झालं पाहिजे? यथार्थ काय यथार्थ महाराज? दर्शन झालं. शब्द बघा कसे आहेत. पश्यत्कृत बुद्धित्वात न तुष्यति दुर्मती. त्याला बघायचं असेल तर त्याला बघायचं असेल तर त्याच्याकरता जी दृष्टी लागते त्या दृष्टीचं वर्णन आहे. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्रांदळी. जी दृष्टी तिथं वापरावी लागली ती कुठली दृष्टी महाराज? ज्ञानदृष्टी. आणि एकदा कृष्णांजन एक वेळा डोळा घालता आढळ, तिमीर दुःख गेले पिटले भ्रांतीचे पडळ. कृष्ण अंजन डोळ्यामध्ये घातलं आणि त्या डोळ्यामध्ये दिसलं काय? की दिसताना पाहणं, पाहणारा आणि ज्याच्याद्वारा पाहिलं जातं ते तिन्हींचा काय झाला? शब्द उदाहरणच द्यायचं असलं तर एक उदाहरण देता येतं. आरसा आहे, आरसा सगळ्यांना माहिती आहे. पुढे आरसा आपल्या ठेवला, आता त्या आरशामध्ये कोण बघायला लागले? कोण बघतंय महाराज सांगा की? दररोज म्हणावं सेल्फी आम्हीच काढतो की सेल्फी काढतात की नाही? आणि कशा करता सेल्फी असते? मी कसा आहे बघण्याकरता. खरंच मी दिसतो का त्यात सांगा लवकर? सेल्फीमध्ये मी दिसतो का? दिसतो की म्हणाल फार सुंदर, नसलो तरी दिसतो सुंदर. काय काय सेल्फीमध्ये ते नवीन ॲप्लिकेशन आले बघा की आपण काळा असलं तरी गोरं दिसतंय त्यात नाही का? दिसतंय, सुंदर दिसतं, काय हरकत नाही. मग ज्याला खरंच मीचं दर्शन झालं का? शरीराचं झालं हो, मीचं कुठं झालं? शरीराचं झालं. बघा आरशामध्ये आपण बघितलं, आरशामध्ये आपण बघितल्यानंतर आरशात आपण दिसलो, तात्पुरतं मानू काय हरकत नाही, शरीर आपलं दिसलं आरशात.
बरं, शरीर आरशात दिसलं, वास्तविक ते आरशात आहे का हित आहे? हित आहे. पण कुठं दिसलं आपल्याला? आरशात दिसलं. आता आरशात दिसलं, अगोदर ते आरशात हितलंच दिसलं, बरोबर की नाही? मग पहिलं अगोदर हितं नव्हतं का? अगोदर हितं होतं म्हणून ते तिथं दिसलं. स्वरूपत्वेने हितं नसतं तर ते तिथे दिसलं नसतं. आता त्यात फक्त एवढाच फरक झाला की आरसामध्ये आल्यामुळं मुख आहे तिथंच आहे, फक्त आरसाच मध्ये आला. त्यानं काय केलं? बघणारा नाव ठेवलं ह्याला. ह्याला काय नाव ठेवलं? काय बघणारा नाव ठेवलं? आतलं दृश्य बघणारा नाव ठेवलं, बरोबर ना? आहे कोण? आरसा फक्त मध्ये आला, त्यानं बघणाऱ्याचं बघणारा नाव ठेवलं. बघितलं जातंय ते दृश्य नाव ठेवलं आणि ज्याचं दर्शन होतंय अशी त्रिपुटी झाली तयार. फक्त कोण आलं मध्ये? आता तो मुख आहे त्याच ठिकाणी. मुखात काय फरक नाही. सोपं उदाहरण बघा की वर्ण चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडलं. चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडलं, डबक्यात पाणी भरपूर वाढलेलं, प्रतिबिंब पाण्यात पडलं. आता ते प्रतिबिंब पाणी आहे म्हणूनच त्या प्रतिबिंबाचं रूप आहे, नाहीतर ते प्रतिबिंब नावाची गोष्ट शिल्लक राहील का सांगा? नाही आहे. मग तसा तो सूर्य आहे त्याच ठिकाणी आहे, पण त्या सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं. आता त्याचं नाव प्रतिबिंब ठेवलं, मग त्याचं नाव बिंब ठेवलं. किती नावं ठेवावी लागली बघा. एकाचं नाव काय ठेवलं? बिंब. कोणाचं नाव बिंब ठेवलं? सूर्याचं. आणि ह्याचं नाव काय ठेवलं? प्रतिबिंब. आणि हे प्रतिबिंब दिसण्याकरता कोणतरी लागतं, म्हणजे पाणी असावं लागतं. ह्या पाण्यानं एकाचं नाव बिंब आणि एकाचं नाव प्रतिबिंब ठेवलं. ते पाणी आटून गेलं, त्याबरोबर काय काय गेलं? पाणी गेलं, पाण्याबरोबर प्रतिबिंब नावही गेलं. प्रतिबिंब नावाबरोबर त्याचं नाव ठेवलं होतं बिंब, तेही नाव गेलं. त्याचं नाव आपण काय ठेवलेलं? बिंब. ते नाव तर कुठं राहिलं? कारण प्रतिबिंब आहे म्हणून त्याचं नाव बिंब आहे. प्रतिबिंबच नाही आहे तर बिंब नावाचे गेला. म्हणून म्हणतात दृश्याचे वेळे दृष्टत्वा वेगळे, वस्तू मास्त्र निहाळे आपणा माझी. दृश्य दृष्टत्वा वेगळे म्हणून दृश्याचे झालेपणे दृष्टत्व होणे. दृश्यामुळं दृष्टीला दृष्टत्व आलं. माऊली वर्णन करतात दृश्याचे झालेपणे दृष्टत्व होणे, नाही का? पुढती गेल्या ते जाणे तैसेची जोडणे. जेव्हा दृष्टीतलं दृष्टत्व गेलं तर दोन्ही काही शिल्लक राहतात. बघणारा कोण आणि बघितलं जाते काय. म्हणून माऊली ओवी देतात, नुसते मुख जैसे देखीच तसे दर्पण मिसे, वायाची देखणे ऐसे गमे लागे. मुख आहे त्याच ठिकाणी आहे, पण दर्पणाच्या मुळं काय झालं? दृष्टादृश्य दर्शन त्रिपुटी आली. पण कळालं मी तो वेगळा नाही, तुम्ही आम्ही पांडुरंगा भिन्न ऐसे काय सांग, नाही का? भिन्न ते काय सांग. कोणत्या रूपामध्ये तुम्ही आम्ही भिन्न आहे? एकरूपत्वेचा अनुभव आला देवा. आल्यानंतरच पाहता पाहणे दुरी. पाहणारा ज्याच्याद्वारा पाहिलं जातंय ते एका अधिष्ठानावर असल्यामुळं दृष्टादृश्य दर्शन त्रिपुटीचा भेद संपूर्ण जिथं अनुभूती येते त्या अनुभवानं दर्शन झालेलं आहे. पाहता पाहणे दुरी सारोनिया तोहारे श्रीहरी. तोच हा फक्त विटेवर बघितला. आता त्याला कसा बघितला? विटेवर बघितला, पण तो विटेवर बघता बघता तो अंतकरणामध्ये प्रतिबिंबित झाला, अंतकरणात अनुभवला गेला. तोच आत्मतत्व, तोच जगद्रूपानं व्याप्त आहे, तोच विटेवरती उभा आहे, नाही का? बघा, सभूमी विश्वतो वृत्वा ते तिष्ठत शांगुलम. भक्तांकरता सोपा झाला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा झाला. आणि मग त्याला बघता आलं, बरं का? ही बघण्याकरता ज्ञानदृष्टी लागेल. तसाही दिसतो आणि तसाही सुंदर दिसतो. तो तसाही सुंदर दिसत नाही असं राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया, नाही का? कस्तुरी मळवट चंदनाची उटी, असं बरंच वर्णन करता येईल. सुंदर आहे, किती सुंदर आहे. ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विटेवरी. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. अनुभवाचा विषय. भक्ताला तो सोपा होतो. आणि माऊली म्हणतात अतिंद्रिय असणाऱ्याला सुद्धा इंद्रियांद्वारा बघायला भाग पाडेल, डोळ्यांद्वारा बघेन. अरूपाचे रूप लावी. अरूप असणारा सुद्धा रूपाला प्रतितीला आला आणि त्याला बघितलं गेलं. मग ज्ञानेश्वरीतल्या ओवे जे आहेत ना, ते ब्रह्मरसाचं पारणं
केली अर्जुनाला गे नारायणे आणि ब्रह्मरस ब्रह्मरूपता ब्रह्मानुभव तो व्यक्त रूपामध्ये आपल्याला प्रतीतीला यायला लागतो. अव्यक्त रूपतेचा अनुभव आहे पण शब्दच ब्रह्मरूप व्हायला लागतात. अक्षर नव्हती देका ब्रह्म साम्राज्य देविका अर्जुनाला गे चितकळिका वजलेले श्रीकृष्णे. आता ते अक्षरसुद्धा त्याच्याबद्दलचं बोलणंसुद्धा त्याचा अनुभव द्यायला लागतं. त्याच्याबद्दलचं बोलणंसुद्धा त्याचा अनुभव द्यायला लागतं. त्याला पाहणंसुद्धा अनुभव द्यायला लागतं. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे. वृत्ती त्या तदाकारतेचा अनुभव घ्यायला लागते. वृत्ती तद्रूपतेचा अनुभव घेता घेता त्या अनुभूतीमध्ये स्थिर व्हायला लागते. मग ते माझी हरी वृत्ती राहो, तिथं राहो, स्थिर होवो. त्या वृत्तीला तोच अनुभव निरंतर येत राहो. आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे. त्याच्या जवळ बसले एवढं जवळ की मग कल्पित द्वैत भेद मानायला काय हरकत नाही. मी भक्त तू देव ऐसे करे. द्वैताची काय कसं आहे, भिंतीवरती चित्र आहे, ते चित्राची रूपता प्रतीतीला येते. एक आई आहे, त्या आईनं मुलाला कडेवर घेतलेलं आहे. मग वास्तविक आईनं मुलाला कडेवर घेतले की नाही सांगा. मग आईनं मुलाला कडेवर घेतले असं चित्रामध्ये दिसतं. मग तुम्ही सांगा आता इथं आधार कोण कुणाचा आहे? कोण कुणाचा आधार आहे? भिंतच सगळ्याचा आधार आहे. आई मुलाला कडेवर घेतलेली वाटते म्हणजे मुलाचा आधार आई वाटते आपल्याला, पण वास्तविक दोघांचाही आधार कोण आहे? भिंतच आहे. तद्वत आहे. दृश्यादृष्ट जे आहे, दृश्य आणि दृष्टत्व आहे, ही जी उपाधी रूपत्वेनं कल्पित भेदता मांडली असली तर वास्तविक अभेदत्वाचं ज्ञान जेव्हा होतं त्यावेळी भेदाभेद भ्रम अमंगल. पण जेव्हा त्याचा अनुभव घेतो आपण, तो हा रे श्रीहरी, त्याला विटेवर बघावं वाटतं, विटेवरच बघावं वाटतं. कारण तोच भक्तांचं रक्षण करणारा वाटायला लागतो. तोच जगातल्या सगळ्यांना अनुभव त्याचाच तो ईश्वर आहे. त्यामुळं व्यापकत्वानं तो आपल्याला तशा प्रकारचा आशीर्वाद द्यायला तयार आहे. विटेवरी नीट आनंदाचा कंद, विटेवरी उभा कटेवरी हात. आणि अशी रूपता करताना आनंद अशी रूपता आहे की त्याचा आनंद आहे भक्ती माध्यमातून घ्यायला गेलं तर वर्धमानम असं वर्णन केलं. नित्यवर्धमानम. भक्ती माध्यमातून वर्धमानम कसं आहे बघा. विटेसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवाविती. पुन्हा पुन्हा सेवन करावं, निरंतर वाढणारं. पंढरीला आम्ही जातो, पंढरीला आपण जातो का नाही? पंढरपूरला जात असताना पहिल्या वेळी गेल्यानंतर येणारा जो आनंद आहे दुसऱ्या वेळी त्याच्यापेक्षा अधिक असतो. त्याच्या पुढे गेल्यावर त्याच्यापेक्षा अधिक आहे. म्हणून वारंवारम क्रियते ती वारक. नाव काय? वारंवार त्याची अनुभूती घेण्याकरता आपण तिथं जातो. त्याला बघावं, त्याला डोळ्यांनी पाहावं, त्याला ऐकावं, त्याचं वर्णन करावं. आणि तोच कोण आहे? विटेवरी नीट आनंदाचा कंद. असं का म्हणतोय? कारण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण गुण जेते तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. आता डोळे भरून बघितला, पाहता पाहणे दुरी सारोनिया. बघताना युक्ती काय आहे बघा. पाहता पाहणे दुरी सारोनिया पाहिला श्रीहरी. बरोबर ना? कसा बघितला? पाहता पाहणे दुरी सारोनिया. याचा अर्थ आहे पाहता पाहणे, पाहणारा पाहिलं जातं ते हे दृश्य याच्या अतीत राहून त्याचा अनुभव आला. म्हणजे नुकतं पाहणं झालं का अनुभवाचा विषय झाला? अनुभवाचा विषय झाला. पाहता पाहणे दुरी सारोनिया सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण गुण जेते, नाही रूप वर्ण गुण जेते तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विटेवरी. त्वहा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानोबराय म्हणतात ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विटेवरी. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. ज्ञानोबराय म्हणतात ज्योतीची निज ज्योती. आता कोणती ज्योती आणि कोणती निज ज्योती नाही का? प्रकाशाचंही प्रकाशन जे करू शकतात ते नाही का? जगाला प्रकाश, स्थूल प्रकाशाचा विचार केला तर ही ज्योती कोण? सूर्य. सूर्य सगळ्याला माहिती आहे. सूर्याचा प्रकाश किती वेळचा असतो? त्याच्या प्रकाशाची मर्यादा ठरले का नाही ठरले सांगा? नाही का?
तसा तो स्वरूपत्वेनं प्रकाशितच आहे. जिथं जाईल तो त्याचा प्रकाश तो सोडत नाही. तो स्वतः प्रकाशित आहे, पण आपल्या सापेक्ष बघायला गेला तर त्याचा प्रकाश मर्यादित आहे आपल्या सापेक्षत्वाने. आणि आपल्याला दिवसा प्रकाशित करू शकतो सूर्य, रात्रीला करू शकत. अंधाराला कधी तर दाखव म्हटलं सूर्याला, तू सगळ्याला दाखवतो, सगळ्याला प्रकाशित करतोस. कधीतरी अंधाराला पण दाखव की अंधार कसा असतो. अंधार त्याच्याकडं पाहुणा म्हणून पण जात नाही. कोण जात नाही? सूर्याकडं अंधार पाहुणा म्हणून पण जात नाही. याचा अर्थ आहे सूर्य सगळ्याला जरी प्रकाशित करत असला, जगातल्या स्थूल वस्तूला, तुकोबारांचं प्रमाण आहे, रवी दीप हिरा डावती देखणे, देखणे वस्तूंना जरी दाखवत असलं तरी सुद्धा अंधाराला सूर्य प्रकाशित करू शकत नाहीये. बघा, पण अंधारामध्येही प्रकाशता आहे. अंधारही आपल्याला दिसतो आणि सूर्याचा प्रकाशही आपल्याला दिसतो. म्हणजे ज्ञानरूपी प्रकाश दोन्ही ठिकाणी काम करतो. जो अंधाराच्या वेळी आहे आणि सूर्याच्याही वेळी आहे. अंधारालाही प्रकाशित करतो. म्हणजे अधिक व्याप्ती कोणाची झाली लवकर सांगा? अधिक व्याप्ती कोणाची झाली? वृत्तीव्याप्तीची. अधिक व्याप्ती ज्ञान प्रकाश आहे, वृत्तीव्याप्तीचे प्रकाशत आहे. ऐक नाही सांगा? याचा अर्थ बघा, अधिक रूपामध्ये व्यक्ती काम करते. मग अंधारालाही अंधार रूपात दाखवत नाही. कारण बघा, एखादा काळोख्यात काळा माणूस बसला, त्याचं त्यालाही तो दिसत नाही. काळारा की कालवखा, माऊलीची ओवी आहे. काळा माणूस काळोख्यात बसला, त्याचं त्यालाही तो दिसत, जगाला तो बघत नाहीच, पण त्याचं त्यालाही तो दिसत नाही, त्याचं शरीर त्याला दिसत नाही. पण मी नाही असं म्हणतो का? नाही म्हणत. का? कारण त्याचं प्रकाशन तिथं ती वृत्ती करते, अंधाराचंही प्रकाशन करते आणि प्रकाशाचंही प्रकाशन करते, नाही का? ती अहो जागृतमध्ये ती काम करते, स्वप्नामध्ये करेल का? संस्कार रूपामध्ये स्वप्नामध्येही अंतकरण नावाची गोष्ट आहे की नाही सांगा? पण वृत्ती रूपामध्ये ती जगद रूपानं प्रतीतीला येते. जरी जागृतमध्ये, तर स्वप्नामध्ये अंतक रूपात आहे. आणि सुषुप्तीमध्ये अज्ञान अविद्ये रूपामध्ये, नाही का, अज्ञान अविद्ये रूपामध्ये प्रकाशन तिचं चालूच आहे. कारण झोपलो होतो, अजिबात काही जाणत नव्हतो. एक माणूस लांब तिकडं वनात गेला, जिकडं कोणीही माणसं नाहीत. एकदम फक्त एक झाड होतं, त्या झाडाखाली जाऊन झोपला. आता झाडाखाली झोपल्यानंतर एकतर तिथं त्याला झोपलाय हे जाणण्याकरता कोण आहे का? तो तर स्वतःला जाणतोय का मी झोपलोय? झोपलेला माणूस झोपलेला कसं जाणेल स्वतःच? बरोबर ना? झोपलेला माणूस झोपलेल्या स्वरूपाला कसं, बुडलेला माणूस कधी सांगेल मी बुडलोय? त्याच्या किनाऱ्यावरती असणारच माणूस सांगेल हा बुडला बाबा. तसा झोपलेला माणूस मी झोपलोय असं सांगण्याकरता तिथं सांगेल का? म्हणजे निर्जन ठिकाणी गेलेला आहे, तिथं तो झोपला आणि झोपल्यानंतर पुन्हा त्याला जाणणारं कोणी नाही आणि तोही त्याला जाणायला तिथं वृत्ती रूपात नाही आहे. पण तो नाही का? तो नाही का सांगा? म्हणजे झोपला आहे अशा प्रकारचं तिथं त्यालाही ज्ञान नाही, बाकीच्या नाही. पण तो आहे, कारण तो आहे म्हणजे तो काही जाणत नव्हता अशा रूपात तो तिथं आहे. आणि तो जाग झाल्यावर कळालं त्याला, मी सुखानं झोपलो होतो. सुखरूपतेचा अनुभव होता का नाही सांगा? आणि काही जाणत नव्हतो, अजिबात काही जाणत नव्हतो. हे जाणत नव्हतो हे कुणाला कळालं सांगायला बरं का? आता बघा, लाईट केल्यावर मला काही पुढलं दिसत नाही, बरोबर ना? पुढलं मला काही दिसत नाही हे कोण म्हणू शकतो? असणारच म्हणू शकतो मला पुढलं काही दिसत नाही आहे, बरोबर ना? बघा, आता तसं अज्ञानामध्ये सुषुप्तीमध्ये सर्व इंद्रियांची लीनता असते, बुद्धीसुद्धा लीन असते तिथं. अशा अवस्थेमध्ये मी सुखानं झोपलो होतो. हा सुखाचा अनुभव घेणारा कोण होता? त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये म्हणतात सुप्तोत्थितस्य सौषुप्तम तमोबोधो भय स्मृती सातो अवबुद्ध विषय अवबुद्धम तत्तादम. तो अवबुद्ध विषय आहे आणि तमाचा अवबोधन झालेला आहे. आणि सुप्तोत्थित झोपून उठलेला माणूस म्हणतो मी सुखानं झोपलो. म्हणजे स्मरण त्या गोष्टीचं होतं ज्याचा आपण अनुभव घेतलेला असतो. म्हणजे मागल्या वर्षी मी कीर्तनला आलतो त्यावेळी कीर्तन बाहेर झालं. हे मी कधी म्हणू शकेल झालं असलं तर? झालंच नसेल तर कसं म्हणेल महाराज मागल्या वर्षी स्मरण का झालं? स्मरण झालं तर का नाही महाराज?
स्मरण का झालं? कारण अनुभव होता म्हणून स्मरण झालं. त्याला म्हणतात संस्कार मात्र जन्यम ज्ञानम स्मृती. स्मृतीची व्याख्या करताना म्हणतात संस्कार मात्र जन्यम ज्ञानम. संस्काराद्वारा जन्य ज्ञान आहे त्याला स्मरण म्हणतात. म्हणजे तसं सुषुप्तीमध्ये झोपलेल्याचा संस्कार आपल्यात होता म्हणून जाग झाल्यावर त्याचं काय झालं महाराज? स्मरण झालं. सुखानं झोपलो होतो. मग झोपलेलं म्हणजे नसतोच तिथं तर अनुभव घेतला असता का? अनुभवच जर नसता तर मग अनुभव आला असता का? मी सुखानं झोपलो होतो, काहीच जाणत नव्हतो? नाही, तिथंही त्याची प्रकाशितता आहे. स्वप्नामध्ये ही स्वप्न कुणी बघितलं? काल रात्री माझ्या स्वप्नात मी राजा झालोय असं मला आलं. एक जण बरं का, एक जण राजा स्वप्नात वनात गेला. राजा पण स्वप्नात काय झाला? वनात गेला. तिथं अस्वलानं त्याला विचारसागरमध्ये आलेले कथा. अस्वलानं त्याला काय केलं? त्याला त्याच्यावर हल्ला केला, जखमी झाला आणि गेला कुठं? एका ऋषीकडे गेला, वैद्याकडे गेला. आणि वैद्याकडे गेल्यानंतर काय झालं महाराज? वैद्याकडे गेल्यावर वैद्य म्हटला, बाबा तुझ्याकडे एक जरी रुपया असला तरी सुद्धा मी तुझा उपचार करेन, पण तुझ्याकडे असला तर दे, कारण आत्तापर्यंत फुकटच सगळे उपचार करून गेलेले आहेत. म्हणजे आता मी पैसे घेतल्याशिवाय उपचारच करत नाही. आता तुम्ही सांगा त्या राजाजवळ पैसे आहेत का? कारण त्या अस्वलानं हल्ला केल्यामुळे सगळं त्याच्याकडलं दागदागिने सगळं काय असेल ते पडलेलं आहे. मग एकटाच तो तिथं गेला आहे. आता तिथं तो अत्यंत हतबल झालेला आहे, दुःखीच झालेला आहे. मग तो ऋषीला म्हणतो काहीतरी उपचार करा. नाही म्हटले, तुझ्याकडे 1 रुपया जरी असला तरी मी तुझा उपचार करणार, त्याच्याकडे काहीच नाही आहे. मग तुम्ही सांगा आता जागृती तर जागं झाल्यावर सकाळी उठल्यावर त्याच्या जवळ किती वैद्य होते सांगा? भरपूर वैद्य. एका हाकेमध्ये 100 अधिक वैद्य त्याच्याकडे येतील का नाही सांगा? त्याच्याकडे बरं हल्ला करायला, अस्वल हल्ला करायला त्याच्याकडे सैन्य काही कमी आहे का? बरं त्याच्याकडे तलवारी बंदूक काय कमी आहे का? बाकीचं काय सगळं? पण ते सगळं जागृतीमधलं स्वप्नात उपयोगाला येत नाही. त्याचं काय? जागृतमधलं स्वप्नात उपयोगाला येत. मग स्वप्नातलं दुःख संपवण्याकरता स्वप्नातलाच वैद्य पाहिजे. जागृतीतला वैद्य कामाला येत, स्वप्नातलाच रुपया पाहिजे. जागृतीतला रुपया स्वप्नाला कामाला येत नाही. पण हे बघणारा कोण होता? तोच होता. तो स्वप्नामध्ये त्यानं बघितलं, तोच जागृतमध्ये. मी म्हटला मी स्वप्न बघितलं. आता मी स्वप्न बघितलं तिथं मी शब्द आला का नाही सांगा? म्हणजे प्रकाशन कोणी केलं? मी न केलं. सुषुप्तीत झोपला होता तो मी, सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतो. कोण? मी काही जाणत नव्हतो. सुषुप्तीत पण मी होता का नाही सांगा? स्वप्नामध्ये पण मी होता का नाही सांगा? जागृतमध्ये पण मी होता का नाही सांगा? म्हणजे तिन्ही ठिकाणी प्रकाशन केलं का नाही सांगा? तो प्रकाश काय बारका आहे का सांगा? आता तो प्रकाश स्वप्नामध्येही प्रकाशित करतो, जागृतमध्येही करतो, सुषुप्तीमध्येही करतो, जगदरूपातेमध्येही दाखवतो, प्रतीतीला येतो, सूर्यालाही प्रकाशित. म्हणून त्या अवस्थेला घेऊन भगवंताचं बोलणं आहे. यदादित्यम गतम तेजो जगद्भासेते अखिलम यच्चंद्रमस्ति यच्चाग्नो तत्तैजो बुद्धिमामकाम. अहो आदित्याला सुद्धा प्रकाशितता करण्याचं सामर्थ्य कोणामुळे असेल? आदित्य म्हणजे सूर्य सुद्धा प्रकाशित. बरं सूर्य उगवला सकाळी पण माणूसच उठला नसेल तर उगवून सूर्य त्या माणसाला उपयोग काय? नाही का? सूर्य उगवलाय माप सकाळचा लवकर पण माणूसच 10 वाजेपर्यंत झोपलाय. त्याला सूर्याचं उगवलेलं कळेल का? नाही कळणार. नाही का? तद्वत आहे म्हटलं की ह्यानं प्रकाशितता केली जाते. आपण बघतोय म्हणून जगत प्रतीतीला येते. आपण दृष्टी म्हणून वेदांत इथनं चालवतो. आपण बघतोय जगताकडं, आपण डोळ्यांद्वारा जगाला पाहतोय, आपण जगतातला अनुभव घेतोय, आपण जगतातल्या रूपाला. फक्त त्या वृत्तीला जगताचा अनुभव घेता घेता जगत सत्य आहे का असत्य एवढं जाणून घ्यावं म्हणजे झालं. जगत खरं आहे का खोटं एवढं जाणून घ्यायचा प्रयत्न करावा लागेल. नाही का? एवढाच एक भाग आहे महाराज. समजण्याचा विषय एवढाच आहे. विचारेन म्हणून म्हणतात की विचारोनी अहंकार सांडीजे अस्तीच वस्तू होईजे. मग आपुली स्वस्ती सहजे आपण केली. मग तो प्रकाश काय सामान्य आहे का महाराज? ज्ञानोपराय त्याला म्हणतात स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्या नाही का? ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्या त्याला जाणण्याकरता इंद्रियांच्या प्रकाशाची गरज, बाह्य सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही. सूर्य अंधार घालवायचं काम करतो, बघायचं काम तर तोच प्रकाश करतो खरा. बघा लाईट गेली, लाईट गेल्यानंतर पुढली वस्तू आहे का नाही सांगा? आहे. पुढली वस्तू कुठे गेली आहे? नाही गेलेली आहे वस्तू. पण लाईट गेली, पुढली वस्तू आपल्याला दिसेना. मग काय केलं लाईटनं? लाईट आली, त्या लाईटनं काय केलं? त्याच्यावर अंधाराचं आवरण होतं ते हटवलं.
बरोबर ना? सूर्य अंधाराचं आवरण हटवतो. मग अंधाराचं आवरण हटलं म्हणून कुठली वस्तू दिसली? सूर्यानं वस्तू दाखवली का आपण वस्तू बघितली? सोपा विषय आहे. सूर्यानं वस्तू दाखवली का आपण वस्तू बघितली? सूर्यानं काय फक्त अंधार दूर केला. आपण आपली वृत्ती तिथं नसेल तर ती वस्तू आपल्याला दिसू शकत नाही. याचा अर्थ आपण तिचं ज्ञान करून घेतलं म्हणून ती वस्तू प्रतीतीला आली. जेवढ्या भागातलं अज्ञान निवृत्त होतं ह्या जगतामधलं तेवढ्या भागातलं ज्ञान होतं. जेवढ्या भागाचं अज्ञान निवृत्त होतं म्हणजे स्थूल रूपाने सांगायला लागलं. जसं एखादी मूर्ती आहे, एक मोठा पाषाण आहे, त्या पाषाणामध्ये किती मूर्ती आहेत सांगा मला, जरा हिशोब लावा सांगा. एकच पाषाण आहे मोठासा, अजून त्याची मूर्ती बनवलेली नाही. हां, एकच पाषाण आहे, त्यात किती मूर्ती आहेत? काय म्हणणं आहे? अनेक म्हणजे अनंत म्हणायला काय हरकत. जसं रूपत आहे तसं आहे. फक्त काय केलं बघा, आवरण हटवलं. म्हणजे काय केलं? जर हनुमंतरायाची मूर्ती बनायची असेल तर हनुमंतरायाची मूर्ती बनण्याकरता जेवढा नको तो भाग आहे तो काढून टाकला. नवीन काय त्यात आणलं का? नवीन काय कुठला प्रयोग तिथं आणला का? नवीन दगड आणला का? नवीन काय तिथं लावलं का? हनुमंतरायाची मूर्ती बनण्याकरता जेवढा आवश्यक आहे तेवढाच भाग तिथं ठेवला, बाकीचा काढून टाकला. टाकला का नाही सांगा? असंच रूपात आहे. त्याची निवृत्तता करणं म्हणजे वृत्तीनं अज्ञानाचं आवरण दूर होतं. अज्ञानाचं काय होतं महाराज? आवरण दूर होण्याचं काम कोण करतं? वृत्ती करते. प्रकाश सूर्यादी सगळे देतात, ह्याला स्थूल प्रकाश म्हणतात. म्हणून माऊलींची इथं ओवी वर्णन कसं आहे? ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. आता हे प्रकाशन आत्मतत्वाला झालं, आत्म्यानं जाणलं, जीवत्व दशा घेऊन दृश्य रूपामध्ये जगताला बघू लागला. पण त्या आत्मतत्व रूप कुणाचं आहे? तोच आत्मा, तो परमात्मा स्वरूप आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम, तोच आत्मा आणि परमात्मा रूप आहे. मग ही ज्योती रूपता धरली तर त्या ज्योतीला सुद्धा निज ज्योती कोण असेल तर तो विटेवरती उभा आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विठेवरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सत्य ज्ञान अनंत गगनाचे वर्ण, नाही रूप वर्ण गुण जेते, नाही रूप वर्ण गुण जेते, नाही रूप वर्ण गुण जेते. त्वहारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोणिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी. त्वहारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोणिया. झालेली सेवा पंढऱ्याच्या चरणी, ज्ञानोबा चरणी, संतांच्या चरणी, गणपती बाप्पाच्या चरणी, भगवान शंकरांच्या चरणी, नंदी महाराजांच्या चरणी समर्पित करून, काही चुकला असेल हा माझ्या वाणीचा दोष आहे, माफ करा. बरोबर आहे तेवढं मात्र संतांचं ग्रंथाचं शास्त्राचं आहे, चुकीला सोडून द्या, बरोबर तेवढं घ्या. माऊलीच्या भाषेत न्यूनते पुरते अधिक हे सरते करुणी घ्यावे तुमचे विनवित असे, किंभवणा तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले. येत माझे शिवरळे पायिक पण यदक्षरम पदम भ्रष्टम मात्राहीनम चेद भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव.